असं चित्र आहे। पुण्यात काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी झालेत। बघा, ज्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे नाराजीचं कारण देत शरद पवारांची साथ सोडून पक्ष सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी आता विजय मिळवलेला आहे। खरं तर सकाळपासून जो कल हाती येत होता त्यामध्ये कधी त्यांनी आघाडी घेतली होती तर कधी 400 मतांनी ते पिछाडीवर होते। मात्र आता बातमी येते की काँग्रेसचे प्रशांत जगताप पुण्यातून विजयी झालेले आहेत। प्रशांत जगताप हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष होते। मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे नाराज होत त्यांनी पक्ष सोडला होता, काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। तिकडे मुंबईत वॉर्ड क्रमांक 207 मधून रोहिदास लोखंडे विजयी झाले। भाजपचे रोहिदास लोखंडे मुंबईतून विजयी झाल्याचं कळतंय। मुंबईत वॉर्ड क्रमांक 207 मधून उमेदवार रोहिदास लोखंडे विजयी झालेले आहेत। भाजपचे हे उमेदवार आहेत। सध्याचा कल आपण पाहतोय। मोठी बातमी समोर येते। पुण्यात काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी झालेले आहेत। प्रशांत जगताप यांनी विजय खेचूनच आणला। आयत्या वेळेस त्यांनी पक्षांतर केलेलं आहे। निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्षांतर केलं। क्रमांक 18 मधून अटीतटीच्या लढतीत प्रशांत जगताप जिंकलेले आहेत। अगदी सकाळी आपण शामल बातमी दाखवली होती, प्रशांत जगताप यांच्या कुटुंबियांनी औक्षण केलं होतं, तेव्हा त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता आणि त्यांनी आता विजय खेचून आणलेला आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवारांचा पक्ष सोडला होता आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। ते शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष होते आणि आता काँग्रेसमधून ते विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 18 मधून त्यांचा विजय झालेला आहे। ही मोठी बातमी आहे पुण्यातली। पक्षांतर केल्यानंतर त्यांच्या विजयाबद्दल अनिश्चितता व्यक्त करण्यात येत होती, मात्र त्यांनी विजय खेचूनच आणला। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याला त्यांनी विरोध केला होता। अगदी त्यांनी जाहीर आपली नाराजी व्यक्त केली होती। आपण मुंबईतले कल पाहतोय। 227 जागांसाठीच्या या लढती होत्या आणि सध्या आपण पाहतोय आतापर्यंतचा कल असा सांगतोय 40 जागांवर भाजप आघाडीवर आहे, 26 जागांवर ठाकरे सेना, 3 जागांवर मनसे, 15 जागांवर शिंदे सेना, केवळ एकच जागेवर अजित पवारांची राष्ट्रवादी, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजून कुठेही आघाडी घेणं शक्यच झालं नाही।